कसं बसता येत नाही? लाभार्थी आहे मी. लाभार्थ्यांना आता कसं आहे, शासनानं तुम्हाला सांगितलेलं आहे सगळं. मी सांगितलं मला बी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलंय की जेव्हा मी बोललोय त्यांना तुम्ही करू शकता. माझं काम आहे, झालं की आपण जाऊ की साहेबांकडे. चला ना मग आता सोबत. मग आता मी तुमचं साहेबांकडे चाललोय. तुमचं कधी पण काम असतंय, माझं काम करा ना अगोदर. मग असं काय म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्याच मनाप्रमाणे होईल असं म्हणून 7 वर्ष झालं साहेब, 7 वर्ष चक्रा मारतोय. तुम्ही काय करा, जमिनीचे मग? प्रस्ताव दाखल करा, आपण देऊ ना. त्याला काय शेवटी प्रस्ताव मग तुम्ही दर द्या ना मला, वाढीव दर द्या की मग. वाढी दर ही शासनाकडे धोरणात्मक बाब आहे. जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलंय वाढवून द्या, तुम्ही जिल्हाधिकारी साहेबाचं नाव टाका आणि त्यांची सही घ्या बस. शासन लेवलला ही बाब आहे आपल्या. शासन लेवलला मग जिल्हाधिकारी साहेब कुठल्या बाहेरचे आहेत काय? अहो, जे धोरण असतं ते धोरणानुसारच काम. जिल्हाधिकारी साहेब बाहेरचे आहेत काय? तर शेवटी कसं आहे की कलेक्टर साहेबांनाही काही धोरणात्मक बाबीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार नसतात. तर मग चला सोबत तिथं बोला तुम्ही. ठीक आहे, मी साहेबांकडनं आले की आपण जाऊ. मग मी बसतो, या तुम्ही जाऊन. इथं बसू नका. नाही नाही नाही, मी इथं बसणार नाही, मी इथं बसणार. लाभार्थी आहे मी, शेतभूमी आणि लाभार्थी आहे मी. लाभार्थी असले हां. तरी आपण कॅबिनमध्ये बसणं योग्य नाही ना, आहे योग्य आहे. तुम्ही बाहेर बसायला नाही. निघून जा, काय अडचण नाही. चला बसा.